हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सद्गुरु गंगागिरी महाराज की जय सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज की जय सद्गुरु पांडुरंगदादा महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हर हर महादेव बैसू खेळू जेऊ तेथे नाम तुझे गाऊ राम कृष्ण नाममाळा घालू ओ निया काळा विश्वास हा धरून नाम बळकट करू तुका म्हणे आता मा जीवन शरणागता राम कृष्ण नाममाळा घालू आनंदला देवाधिदेवा जगत्रय शिवा परेशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी पूर्ण नाम ऐशी दे प्रेम काही कळा नमो सद्गुरु तुकया ज्ञान संगीता नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती बैसू खेळू जीव जेथे नाम तुझे गाऊ राम कृष्ण नाममाळा घालू निया गळा जेथे बसू अगर काही खेळू अथवा जेवण जेवू त्यावेळी तुझे नामच आम्ही गात राहू राम कृष्ण नामाची माळा ओवून आम्ही आपल्या गळ्यात घालू कोणती माळा रामकृष्ण नामाची माळा रामकृष्ण नामे दोन्ही साजिरी रामकृष्ण नामे दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मरकारे हृदय मंदिरे स्मरकारे आपुल्यापण करा सोडवन संसार बंधन तोडा दिगी ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माळा हृदय जिव्हाळा त्रिमूर्तीराया आपुल्यापण करा सोडवन आपुल्यापण करा सोडवन ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा पुढे माळा आता माऊलीच्या मनी कोण म्हणतं हृदयामध्ये कोण म्हणतं ध्यानात कोण म्हणतंय मनात तसंही तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात रामकृष्ण नामाची माळा होऊन आम्ही आपल्या गळ्यात घालू आता गळ्यात शब्द हिचा अर्थ कंठात घ्यावा लागेल हा गळ्यात ही आहे तुळशीची माळा
गळ्याच्या बाहेर आहे, गळ्यात नाहीये. चाला का झोपायला चालव. फोन म्यूट करा. माळा गोन आपल्या गळ्यात घालू म्हणजे आतमध्ये कंठात, म्हणजे एका मागून एक सतत रामकृष्ण नामाचा जप करीत राहू. कळली का माळा आता शिक. हा. अखंड रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ. म्हणजे अखंड जप करणं म्हणजे आपल्या गळ्यात माळ असणं, कंठात माळ असणं, मनात माळ असणं, ध्यानात माळ असणं. जिथं बसू, अगर काही खेळ खेळू, जेवताना सुद्धा नामस्मरण करता येत आहे ना. म्हणजे पंक्तीमध्ये श्लोक म्हणण्याची पद्धत काय करताय, सवय लागाय करतात हे ना. पंक्तीमध्ये जे श्लोक म्हणतात किंवा अगोदर हरे राम 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 हरे 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 कृष्ण वाढताना काही ठिकाणी श्लोक जेवण चालून ऐकतो बी, म्हणतोय बी, लक्ष बी आहे नाही का. म्हणजे आतमधून नामस्मरण चाललं पाहिजे असं मानून सांगायचं. नाहीतरी तसं आपण काहीतरी विचार करतोच ना, जेवताना, बोलताना, बसताना. दुसऱ्या गप्पा चालूच राहत्या, मग त्या जमा त्यांना नामस्मरण जमायला काय झालं. आवड असली का सगळं जमत असते. आवड असली का आपोआप येता येते. येतं म्हणण्यापेक्षा जातच नाही मग मनातून, असं आहे नाही का. मग अखंड चाललं की ती माळे म्हणले. पूर्णपणे हरीच्या नामाविषयी विश्वास ठेवू आणि हरीच्या नामुखातून दृढ धरू. विश्वास तर सगळ्यात महत्वाचा आहे. काम विश्वासच करीत असतो ना. असा विश्वास पाहिजे का आपल्या नामानं काही घडू शकतं. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने कशावरही मात करण्याची ताकद नामामध्ये असते, त्याचा विश्वास आला पाहिजे. नाही तर मग आमच्याला वेगळं साधन, तमक्याला वेगळं साधन, याला हे साधन, त्याला ते मंत्र, त्याला हे, असं नाही. एकच संजीवनी. राम नाम की औषधी खरी नाही असे खाय, अंग रोग व्यापी नाही भव रोग मिट जाय. युगामध्ये संजीवनी आहे ना ती. मेले माणूस वेळ काळात एक राहते. कोणती गोष्ट एकच सारखी सतत केली ना, शक्ती तयार होत असते त्याच्यापासून. एकाच ठिकाणी सारखं थेंब 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 पाणी सारखं पडत राहिलं, तिथे खट करता येईल दगडाला सुद्धा. म्हणजे नामावर विश्वास पाहिजे आणि हरीचे नाम मुखामध्ये दृढ धरून. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही हरीला शरण आलेले आहोत. काय भगवंत कधी कधी आपल्याला मग काही प्रसंग येते जीवनामध्ये, अनुकूल प्रतिकूल. काही लोक गोडीत आहे नामस्मरण करते नाही ना. काही प्रसंग आल्यावर करतो, मग आपण समजायचं प्रसादाची भगवंताचा, नाही का. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर आपण नामस्मरणाला लागलो तर प्रसाद समजायचा तो देवाचा. देवाची कृपा झाली ना आपल्यावर. अनुताप होतो, पश्चाताप होतो, मग माणूस नामस्मरणाला लागतो. त्याला दुसरा आधार राहत नाही काही. बाकीचे आधार कुचकामी.
बाकीचे आधार कुचकामी, पण नामामध्ये नाम म्हणजे भगवंत. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही हरीला शरण आलेले आहोत, म्हणून आता त्याचे नामचिंतन करणे हेच आम्हा शरणागताचे जीवन आहे. नाम विठ्ठल आमोचे जीवन, अगमा निगमाचे आन, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल आमोचे जीवन. पाणी जसं जीवन आहे ना, जमत एखाद्या दिवशी बिगर पाण्यात नाही. नामस्मरणाचं तसं झालं पाहिजे का आपल्याला एक दिवस सुद्धा असा गेला नाही पाहिजे. आणि नाही जात, एकदा सवय लागली जात तेच आपोआप आठवण देते, तेव्हा काही नाही का जीवन होतं ते. मग जीवन काय नेहमी आनंदात असतो तो, मग नेहमी समाधान, ती शांती, हे खरं धन आहे, मग खरं ऐश्वर्य आहे ते. म्हणून बैसो खेळो जेव तेथे नाम तुझे गाऊ, रामकृष्ण नाम माळा घालून या गळा. नामाला दुःख जात बर, पहिली गोष्ट दुःख जात. मग कोणाला वाटतंय का आपण दुःखी राहावं म्हणून? नाही ना. अरे मग दुःख जावं वाटत असेल तर नामस्मरण करणं किती सोपं आहे. मग सगळं दुःख जाते, गरिबी जाते, पाप जाते, ताप जातो, दैन्य जाते, सुटे भवरोग संचित क्रियामान भोग. बैसो खेळो जीव तिथे नाम तुझे गाऊ, रामकृष्ण नाम माळा. तुलसीदास महाराजांना दारात तरी कोणी उभं करीत होता का? नाही ना. 2-2 दिवस उपाशी आई गेली, वडील गेली, येणं सांभाळ ती गेली. काय त्या दैन्याला काही हे का? पण नामस्मरण करायला लागल्यावर नामस्मरण तडाखा करायला लागल्यावर मग काहीच कमी नाही ना. जगाची मालकीन प्रसाद आणून देते, म्हणजे काय शक्ती बनामा. काय बैसो खेळो जेव त्याचे नाम तुझे गाऊ, रामकृष्ण नाम माळा घालून या गळा, विश्वासा धरून नाम बळकट करू तुका म्हणे आता आम्हा जीवन शरणागता. पाठीपोटी देव कैसा हरिदासा भेव, करा आनंदी कीर्तन नका शंकित मन, येथे कोठे काळ करील देवापाशी बळ. तुका म्हणे धनी सपुरता काय वाणी, मागे पुढे आत बाहेर वर खाली सर्व जर देवच आहे, तर हरीच्या दासांना भय कुठे राहिला. भगवंताचं जे व्यापक स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप, ते कुठं नाही बरं? सगळीकडेच. हा ना, कुठं नाहीये. प्रल्हादाला बापाने विचारलं होतं ना, हिरण्यकश्यपूला स्वतःला देव मानित होता ना, आणि होताच तो, एवढी शक्ती होती त्याच्याकडे. पण प्रल्हाद म्हणला नाही. प्रल्हाद साक्षात्कारी होता ना. मागे पुढे आत बाहेर वर खाली सर्व जर देव आहे, तर हरीच्या दासांना भय कुठे राहिले. आता ज्ञान काय आपल्याला नाही का? मग आहे ना, आहे ना आपल्याला ज्ञान, पण आपल्याला अजून थोडी भीती वाटते नाही. निश्चय होईल, हळूहळू कमी होईल. काय बा, कमी तर झाली ना. मग भीती का नाही तर देव
रक्षण करतो म्हणून भीती नाही ना. हा आणि भीती वाटत तरी कायची, देह भावावर आहे म्हणून भीती. जर सत्य स्वरूपाचा ज्ञान झाला तर आत्म्याला कोण मारिते? हा का मारिते? नाही ना. अरे शस्त्र तिथं चालत नाही. हा तिथं कोण मारणार आहे त्याला, नाही का? निश्चय असतो साधूचा. कलावती आई होऊन गेले एक मोठे अधिकारी महापुरुष. त्याला कोणीतरी जायचं होतं प्रवासाला, आता कीर्तन करायचा. कोणीतरी येऊन सांगितलं, आई तुम्हाला तो अमुक अमुक मारेकरी मारणारे. आता स्त्री आहे, कीर्तनाला जायचंय, आणि असा निरोप आल्यावर पण काय शक्ती आणि काय निश्चय आणि काय असतं, विश्वास असतो. त्यानं सांगितलं, माझा मृत्यू जर त्याच्याच हातून असला, माझा मृत्यू जर त्याच्याच हातून असला तर कोण टाळीन मग? हं? कोण टाळीन मग? भीती नाही ना. जन्म मृत्यू या आपल्या हातात खेळ नाही तो. काही गोष्टी भगवंतानं आपल्या हातात ठेवल्यात. हे मागे पुढे आत बाहेर वर खाली सर्व जर देव आहे, तर मग हरीच्या दासांना भय कुठे राहील? हरीची या दासा हरिदा ही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. द्रौपद काय भावी, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. हरीच्या दासाला जर सर्वत्र हरी भरलाय, म्हणून हरिजन हो तुम्ही मोठ्या आनंदाने हरिकीर्तन करा. त्याच्याविषयी मनात काही संशय ठेवू नका. आनंदाने हरिकीर्तन करायचं, रोज कीर्तन आपल्या घरी नाही. कीर्तन करायचं पण आनंदाने करायचं, प्रेमाने करायचं. या ठिकाणी म्हणजे देवाजवळ काळाचे बळ कसे चालेल? काळाची सत्ता देवाजवळ चालत नाही. देवाची सत्ता फार मोठी आहे. काळ गुलाम, तुकोबारायांचा काळ गुलाम झाला ना. काळाच्या डोक्यावर पाय देऊन तुकोबाराय म्हणत चढले ना. जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. कशाच्या जीवावर? नामस्मरणाच्या जीवावर, कीर्तनाच्या जीवावर. आणि आपल्याला तरी काय करायचंय? नामस्मरण करून करून मृत्यूची भीतीच घालून टाकायची. शरीराचा मृत्यू नाही चुकवायचा, मृत्यूची भीती घालवायची. शरीराचा मृत्यू होणार आहे, एक दिवस नष्ट होणार आहे शरीर. त्याचं जर वास्तव स्वरूप कळलं तर बेचं काय कारण नाही. काम झाल्यावर तरी भीती नाही वाटायला पाहिजे, नाही? तुकाराम महाराज म्हणतात, जर धनी सर्व शक्तिमान नाही असे तर तिथे तोटा कशाचा? देव आपल्याला मालक वाटला पाहिजे, आधार वाटला पाहिजे, धनी वाटला पाहिजे. आता बाबा तिथे मुलीचं पहा ना किती बारीक. आम्ही लहानले धान्याला भाजीपाला घेऊन जा म्हणले आमचा धनी पंढरपूरला. लहानपणचा कसा भाव आहे तिचा, तसा आपला भाव झाला पाहिजे. ती काय अंधश्रद्धा नाही, परमार्थामध्ये भावच लागत असतो खरा. देव आपला मालक धनी वाटला पाहिजे, आपण त्याच्यावाले दास झालो पाहिजे. तिथं म्हणलंय ना, हरीच्या दासांना भय कुठं राहिलं मग? कारण तो शक्तिमान आहे ना. सगळ्यात मोठा शक्तिमान तर देव आहे ना. भगवंताच्या शक्तीला काय माफ आहे का? सामान्य दैवतांमध्ये किती ताकद आहे ना ती, नाही का?
आणि हा तर देवांचा देव आहे. हा. ब्रह्मा विष्णू ज्याच्यापासून निर्माण झाले तो हा देवांचा देव. पाठी पोटी देव कैसा हरिदासा देव, करानंदी कीर्तन नका अशंकित मन, येथे कोठी काळ करेल देवापाशी बळ, का म्हणे धनी सपुरता काय वाणी. मनोमय पूजा हेची पडी एकेची राजा, घेतो कल्पनेचे भोग न मानिती बाह्यरंग. अंतरीचे जाणे आधी वर्तमान खुणे, तुका म्हणे पुढे कोठे तरी त्याच्या पुढे. कोणची पूजा देवाला आवडती? मनोमय पूजा हेची पडी एकेची राजा, मानस पूजा. हा. मानस पूजा फार श्रेष्ठ आहे. ज्याला जमली त्याला जमली, ज्याचं मन नाही लागत त्याच्याकरता फार चांगलं आहे. हम्म. ज्याचं चिंतनात मन नाही लागत, मन लई येड्याने करतं, त्यानं मानस पूजा करावी पाठी उठून म्हणा. चिंतनाला बसल्यावर मग ते मन लागलं का मग चिंतन करायचं असते. हम्म. सुरुवातीला थोडी वेळ गडबड करतात ते, लगेच उठत ते, नाही का? त्याच्याकरता मानस पूजा करायला पाहिजे अगोदर. आसन घालून बसलं थोडं आपल्या आराध्य दैवतेची मानस पूजा म्हणा. तेव्हा ध्यानमूलम गुरु आपल्या सद्गुरूंचं ध्यान जरी केलं, गुरुमूर्ती म्हणलंय ना. हा. आणि मग मानस पूजा केली का मग काहीतरी हे लागत मनाला आहे ना, आलंबन लागत असतं समोर काहीतरी. हम्म. आणि मग एकदा ते थोडं एकरूप जर झालं तर मग चिंतन, मग मन एकरूप व्हायला चांगलं आहे ते. जे कायम माणूस पूजा करतात त्यांना जरा चांगलं होतंय ते. मनाने होणारी जी मानसिक पूजा तीच भगवंताला आवडते. कारण सगळं भावनाच आहे ना, तिथं काहीच नाही लागत ना. अंतःकरणामध्ये हरिविषयी असणाऱ्या शुद्ध कल्पनांचा तो हरिभोग घेतो. मानस पूजा लई बिनखर्ची काम आहे तसं. हा. बाहेरून केलेल्या पूजेचा अगर भक्तीचा थाट मात देवाला आवडत नाही. आता बरं आहे. तो भावाचा भुकेला आहे ना. हा. हे निमित्त आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम. ठीक आहे. भजावयाचे म्हणजे निमित्त आहे. या निमित्तानं भाव आहे त्याचा. फूल फळ पाणी निमित्त आहे नाही का. म्हणजे देवाला अंतरंग जास्त आवडतोय आणि आपला बहिरंगावर जास्त जोर आहे. हा. केलंच पाहिजे. बहिरंग का होईना त्याच्यापासूनच अंतरंग भक्ती निर्माण होईल. म्हणून बाहेरून केलेला पूजेचा अगर भक्तीचा थाटमाट देवाला आवडत नाही. देवाला मानस पूजा जास्त आवडते. कारण हरी हा भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काली अंतःकरणातील भाव जाणतो. आता तो काय आहे, तो निश्चित आहे ना. याच्या अगोदर काय भाव जाणीत होता, आताचा येऊन पुढचा काय आपल्या मनात काय चाललं ते मनाचा साक्षीच आहे ना तो. मनाला जी शक्ती भेटती त्याच्यापासूनच भेटती. तो काय बा अमक्याच वेळेस फक्त राहतो ना अमक्या वेळेस राहत नाही असं थोडंच आहे का. त्याचं हाफीस काय बंद नाही होत ना. त्याचं हाफीस बंद झाल्यावर मग लगेच कार्यक्रम चालू आहे. नाही का. सगळं कारखाना चाललंय त्याच्या सारख्यानं चालू आहे कंपनी आपली.
म्हणून महाराज म्हणले सगळं वर्तमान भविष्य तिन्ही काळ, भूत भविष्य तिन्ही काळ अंतःकरणातील भाव जाणतो. तुकाराम महाराज म्हणतात अंतःकरणातील खोटा भाव हरीला कसा खपला जाईल. नाटक देवाला चालत नाही. भक्तीमध्ये नाटकाचं काही कामच नाही का. हा. भक्ती कशी मग सोपी आहे, मग म्हणले भक्ती ती कठीण सोडावरती पोळी. हा. नाही का? हा. कारण तिथं डुप्लिकेट चालत नाही. खोटं देवाला आवडत नाही, संतांना नाही आवडत. काय असतं ते थोडंफार पण शुद्ध भावानं प्रेमानं केलं देवाला फार आवडतं, फार आवडतं. आता संतांची चरित्र ग्रंथ वाचले तर मानस पूजेचं फार मोठं महात्म्य. म्हणून मनोमय पूजा हिची पडी किशी राजा घेतो कल्पनेचे भोग न मानिती बाह्य रंग आंतरिके जाणे आधी वर्तमान खुने तुका म्हणे कुडे कोठे सरे त्याच्या पुढे. जाणे भक्तीचा दिवाळा तोची दैवाचा पुतळा अनेक नव्हे नये माझे मना हो का पंडित शाना. नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकी तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. जिव्हाळ्याची भक्ती म्हणजे अखंड भक्ती. जो जाणतो तो साक्षात देवाचा बनलेला पुतळा आहे. जिव्हाळ्याची भक्ती म्हणजे प्रेमाची भक्ती. अखंड जो जाणतो म्हणजे त्या स्थितीला गेलाय तो साक्षात देवाचा बनवलेला पुतळाच आहे म्हणले. देव काय याची थोर भक्ती आवडते देवा. देवाला तर भक्ती जास्त आवडते. हाय काय भक्ताकडे दुसरं द्यायला नाही का. देव का कर्म पाहत नाही काय नाही. काय ते कानो पात्र काय देवाला काही दिलं किती ना. नाही ना. नाही ना. अंतःकरणामध्ये किती जिव्हाळा आहे देवाबद्दल. नको देव राया अंत पाहता पाव प्राण हा सर्वसाधा उपाय. सगळं भगवंताला अर्पण आहे ना. शेवटी सर्वस्व तन मन धनानं सगळं शरीराचं भगवंताला अर्पण करून टाकलं ना. सांभाळ बाबा आता मला काय दृष्टाच्या हातात देऊ नको. प्रसंग तसा आहे ना तिच्यावर. अंतरंग देव ओळखीतो ना. घेतलं भगवंतानं आपल्या स्वरूपामध्ये तिला. म्हणून जिव्हाळ्याची भक्ती म्हणजे अखंड भक्ती. जो जाणतो तो साक्षात देवाचा बनलेला पुतळा आहे. त्याच्या वाचून इतर मोठे शहाणे अगर पंडित जरी असले तरी ते मोठे दैववान आहेत असे माझ्या मनाला वाटत नाही. पंडित लोकांना अभिमान असतो, अहंकार असतो, गर्व असतो, ताठा असतो. पंडित शास्त्री यांची कामं केलेले कुठं मालिकेत ऐकायला भेटत नाही. आणि इकडं सजन कसं आहे विकू लागे मास माळ्या सावाच्याच खुरपू लागे. एखाद्या पंडिताला शास्त्रीला असं काही विद्वानाला काम करू लागला भेटला दर्शन दिलं असं कुठं दिसतंय. नाही ना. त्याच्या ठिकाणी फार मोठं आहे ना. शास्त्री पंडित अभिमान असतो, प्रेम नसतं ना अंतःकरणात. आणि शास्त्र तर मोकार वाचेल असतात. शास्त्रार्थ करते एकमेकाशी दिग्विजय पद प्राप्त होतं. पण जिव्हाळा नाही ना. काहीच उपयोग नाही देव म्हणतो यांचा. त्याच्या वाचून इतर मोठे शहाणे अगर पंडित जरी असले
तरी ते मोठे दैववान आहेत असे माझ्या मनाला मुळीच वाटत नाही. दैववान नाही, त्यांना कुठे देव अजिबात जवळ घेत नाही. अभिमानी अशी गर्भवास म्हणलंय ना, हम्म. हरीच्या नामरूपाच्या ठिकाणी ज्याचे मन घडून गेले आहे, त्याचे अधीन असणारा मी त्याचा सेवक आहे. आहेच ना तो. फिरविले देऊळ जगा नामदेव हाती भरियली हुंडी नरसिंह मेहत्याची धनाजी सात्याची शेती पेरी भरियली हुंडी नरसिंह मेहत्याची मीराबाईसाठी प्याला तो विषाचा लाख्या कोल्हाट्याचा ढोल पिटी भरियली हुंडी नरसिंह मेहत्याची कबीराचे मागे विनू लागे शेले कबीराचे मागे विनू लागे शेले मुलं उठविले कुंभाराचे भरियली हुंडी नरसिंह मेहत्याची आता तुम्ही दया करा पंढरी राया तुका विनवी पाया वेळोवेळा भरियली हुंडी नरसिंह मेहत्याची भरियली हुंडी नरसिंह मेहत्याची धनाजी साठ्याची शेती केली. सेवक होतो म्हणले मी, सेवक होतो पण कोणाचा नाही होत. सेवक होतो पण कोणाचा नाही होत नाही का. हम्म. ज्याचे मन घडून गेले नामरूपामध्ये एकरूप झाला तो विसरला द्यायला. त्याच्या अधीन असणारा मी त्याचा सेवक होतो. इतकी नाही आस त्याचा दास पांडुरंग त्याचा दास पांडुरंग असे भक्ताची ये घरी कामेन सांगता करी कामेन सांगता करी. सांगावं नाही लागत त्याला मग. हम्म. हा. एकोबाचे ऋण फिडी ऋषीची अंब ऋषीचे सोशी गर्भवास काही नाही करीत तो सेवक होतो. तुकाराम महाराज म्हणतात श्रवण कीर्तन आदी 9 प्रकारची भक्ती जो जाणतो तो पुरुष शुद्ध होय. 9विध भक्ती सांगितली. जिने जिने दासबोध वाचला असेल त्याच्यामध्ये 9 भक्तीचं वर्णन आलंय. महाराजांनी फार श्रवणम कीर्तनम आदश्यमनम विष्णुस्मरणम ह्याच्या 9विधा भक्ती आहेत. जो जाणतो तो पुरुष कसा आहे म्हणजे शुद्ध आहे. असं पाहिलं कीर्तन भक्तीमध्ये सगळ्या भक्तीचा अंतर्भाव आहे बरं. नामस्मरण भक्ती केली की ह्या सगळ्या भक्ती प्राप्त होतात. मग अखंड कीर्तन भक्ती करतो काम त्या बाकीच्या भक्तीचा अंतर्भाव आहे त्याच्यात 9विधा भक्तीचा. तो शुद्ध होतो. म्हणून तो शुद्ध आहे आणि आपल्याला शुद्धच व्हायचं. दुसरं काय व्हायचंय. शुद्ध ज्याचा भाव झाला जरी नाही देव त्याला. भक्ती काय निर्मळच करते ना आपल्याला. निर्मल मन सोमही पावा तुलसीदास महाराजांचा आहे ना. निर्मल मन जन सोमही पावा छिद्र छल कपट हो नाही पावा म्हणून. त्याचं मन निर्मळ आहे. तो मला पावतो म्हणजे माझ्या स्वरूपात एकरूप होतो. ज्याच्या अंतःकरणात छल छिद्र कपट आहे तो नाही देवाला आवडत. निर्मल मन सोम काय करायचं आपल्याला.
निर्मळ मन करायचं म्हणजे शुद्ध व्हायचंय म्हणून या जाणी भक्तीचा जिव्हाळा तो दैवाचा पुतळा अनेक नाही माझे म्हणा हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध यासाठी वनांतरा जातो सांडून या घरा माझे विठावेल प्रेम वृद्धी होईल निष्काम अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन ब्रह्म खाली सांगितलेल्या कारणाकरता मी घरदार सोडून वनामध्ये जात आहे यासाठी वनांतरा जातो सांडून या घरा कशा करता हरीच्या सगुण रूपाविषयी माझ्यामध्ये असणाऱ्या प्रेमात दृष्ट लागेल त्या योगाने हरीच्या भजन पूजनाविषयीच्या माझ्या कामना जाऊन माझी बुद्धी निष्काम होईल त्याच्या करता मी काय करतो म्हणले वनात जातो यासाठी वनांतरा जातो सांडून या घरा प्रेम निर्माण व्हावं अंतःकरणामध्ये अंतःकरणातल्या इच्छा नष्ट व्हावा म्हणून अद्वैत शास्त्रपर गोष्टी मी आपल्या कानाने ऐकत नाही तुकाराम महाराज म्हणतात मी ब्रह्म आहे कशा करता म्हणायचे त्यांना भक्तीला 2 लागतात ना आणि अद्वैत म्हणजे एकट्याला कशा भक्ती करता येईल नाही ना नको ब्रह्म ज्ञान आत्मा स्थिती भाव नको ब्रह्म ज्ञान आत्मा स्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी जावी रूप माझ गोपीकार मना ठेवू दे चरणावरी माथा पाहिना श्रीमुख रे ना लिंगना जिंबे लिंबलो ना उतरीना सदा सांगे नाहीत गुज मात भैसोनी कांत सुख गोष्टी म्हणे आसी न लावी उशीर माझे अभ्यंतर जाणोनिया दावी रूप माझ गोपी करमना भक्तीमध्ये भगवंताच्या चरणावर डोकं ठेवायला लिंब लोणोत्री आरती करीन सगळे उपचार करीन मग त्याच्याकरता अद्वैत याच्यामध्ये गेल्यानंतर अद्वैत भक्ती ज्ञान होऊन पुन्हा भक्तीत यायची ब्रह्मज्ञान म्हणजे अद्वैत स्थिती आणि तू देव आणि मी भक्त हे याला काय म्हणतात वास्तव द्वैत नाही म्हणतात याला कल्पित द्वैत जाणून देव आणि मी तर एक आहे 2 कशा करता भक्ती करता 2 दोघं जर असले तर 1 जण वाचेन आणि 1 जण ऐकन नाही तर मजा येते ना कळत कटाळा येतो त्याला एकटा करमत नाही म्हणून तर निर्माण केली 14 भाऊन आता तोच कीर्तन करतो तोच ऐकतो सगळा आनंद तोच बघितोय वेगळं सांगणार नाही ऐकणार वेगळं नाही ना नाही ना झालाय कोण तोच झालाय झालाय कोण हे सगळं विश्व तोच झाला ना म्हणजे भक्तीचं द्वैत म्हणजे एक आपलं भजण्याकरता आहे म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात मी ब्रह्माच्या भावनेचा ब्रह्म आपल्या कल्पनेमध्ये येऊन देणार आपल्यामध्ये येऊन देणार नाही
मी भक्तच बरोबर आहे म्हणले आपलं, नाही का? देव सुद्धा अर्जुनाला कितीक वेळा पुन्हा देव राहील सदाना. अर्जुन जर ब्रह्मस्थितीत गेला तर मग गीता सांगायची कोणाला, असं आहे ना. म्हणजे आहेच ना तसं. ये हृदय की ते हृदय घातले मग तो सावळा कंकणू पाया पसरून आलिंगेला शरणू अर्जुन. ते हृदय की ते हृदय घातले द्वैत ना मोडता केले आपणायचे अर्जुना. द्वैत न मोडता हा शब्द महत्वाचा आहे त्या ओळीमध्ये. द्वैत न मोडता केला आपण अर्जुन. आता कसं आहे, आपल्यासारखाही केला आणि द्वैत न मोडता केला. किती अवघड आहे बारीक पाहिलं तर, पण सोपं बी. हे द्वैत वास्तव द्वैत नाही, खरं द्वैत नाही. ते फक्त काय केलं, एक भक्ती करता दोन्ही, नाही तर स्वरूपाने एक. म्हणून यासाठी वनांतरा जातो सांडून या घरा माझी दिठेल प्रेम बुद्धी होईल निष्काम अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी. का म्हणे ब्रह्मांड येऊन भ्रम बुडता जावरी मज भावाचे सागरी. बुडतावरी मज भावाचे सागरी. नको मानू भार पाहो दोषाचे डोंगर आहे ते सांभाळी तुझी कैसी ब्रिदावळी. तुका म्हणे दोषी मी तो पातकांची राशी. देवा, ह्या जन्म मृत्यू रूपी भवसागरामध्ये मी बुडत आहे, याकरता माझे रक्षण कर. मजकडून घडलेले पर्वतप्राय दोष तू पाहू नको आणि माझा उद्धार करण्यास वंती बोजा मानू नको. कारण पतितांना पावन करणे तुझी ब्रीद आहे, त्याचा तू सांभाळ कर. तुकाराम महाराज म्हणतात. मोठा दोषी आहे, फार काय सांगावे, मी केवळ पातकांची राशी आहे. आता जगद्गुरु तुकोबरा आहे, दोषी नाही आणि पातकांची राशी नाही. ब्रह्म तुकाशी आलाय, पण एक आपली भूमिका घेतलेली आहे तुकोबरायने. तेव्हाकडे प्रार्थना आहे आपल्या वतीनं. तेव्हा तू पतितांना पावन करणार आहे, तुझं ब्रीद आहे, सांभाळ कर आमचा तू. आम्ही या जन्म मृत्यू सागरात गटांगळ्या खातोय, माझं रक्षण कर. नाही का? नको केलो काही पाप पुण्य केलं, दोष घडले ते पाहू नको देवा. कारण माझा उद्धार करण्यास संबंधी बोजा मानू नको. शरणागती देवाकड, कारण तू पतितांना पावन करणार आहे. तुझं ब्रीद आहे ना, देवाचं ब्रीद आहे ना, पतितांना पावन करा. पतित तू पावना, पतित तू पावना, नमिषी नारायण. मग ते ब्रीद सांभाळलं पाहिजे ना. ऐशी ब्रीदावळी चराचरी. जगद्गुरु तुकोबरा आहे, पतितही नाही पण एक विनय येतो, नाही का. साधूचा अखंड अगरवता. म्हणून तर देव जवळ घेतो ना शहरात असताना. बुडतावरी मध भावाची सागरी नको मानू भार पाहो दोषाचे डोंगर. किती जरी दोष असले माझ्याकडं ते काही पाहू नको. काय मागचं पाप पाहू नको, पुण्य पाहू नको, काही पाहू नको. आहे ते सांभाळी तुझी कैसी ब्रिदावळी. तुका म्हणे दोषी मी तो पातकांची राशी. नको मानू भार पाहू दोषाचे डोंगर. पुंडलिका हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय